नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। मिनी ब्लॉगमधून आपण रोजच्या रोज भेटतोय, पण आज खास मैत्रिणींसाठी गुढीपाडव्यासाठी मी काही वस्तू परचेस केलेल्या आहेत फ्लिपकार्टवरून आणि या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। कारण मैत्रिणींनो, आता सेल पण चालू आहे आणि सेलमध्ये आपल्याला काही वस्तू आहेत ना, त्या खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये भेटतात। प्रत्येक मैत्रिणीला असं वाटत असतं की मला छान सुंदर असा मेकअप जमावा आणि आता बऱ्याचशा मैत्रिणी ट्राय पण करत असतात, पण त्याच्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरू हे पटकन लक्षात येत नाहीये किंवा ती सिक्वेन्स कसं आहे हे लक्षात येत नाही। तर आज मी असे काही प्रोडक्ट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्सही समजेल आणि तुम्ही स्वतःचा मेकअप सुद्धा कराल। तर आज बघा, हा मी मेकअप केलेला आहे ना, तर हे प्रोडक्ट वापरूनच केलेला आहे। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेकअप नाही दाखवणार, फक्त प्रोडक्ट दाखवणार आहे। आणि हा जो केलेला मेकअप तुम्हाला बघायचा असेल तर आपला जो स्वाती स्टाईलचा जो चॅनल आहे ना, त्याच्यावरती मी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता। तर चला आता प्रोडक्ट बघूया। तर मी मागवलं होतं प्लमचं टोनर। आता पहिल्यांदा आपलं स्किन प्रिपरेशन करणं खूप गरजेचं असतं। आता प्लमचं टोनर मागवलेलं आहे आणि याची प्राइस आहे 255 याची प्राइस आहे, पण ही ऑफरमध्ये खूप कमीला मला भेटलेलं आहे, त्यामुळे मी हे सुद्धा परचेस केलेलं आहे। आता ही पाऊंडची जी ही क्रीम आहे ना, पाऊंडची ही कोणत्या मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली भेटून जाईल। आता ही क्रीम आहे ना, खूप बेस्ट आहे आणि आता गरमी सुरू झालेली आहे, त्यामुळे आपल्या प्रत्येक जणांचं असं वाटत असतं की प्रत्येक मैत्रिणीला की माझा गरमीमध्ये सुद्धा मेकअप चांगल्या प्रकारे टिकावा असं जर वाटत असेल ना, तर तुम्हाला या छोट्या गोष्टी करणं गरजेचं आहे। ही मी पाऊंडची क्रीम घेतली, त्याच्यानंतर मी हे पाऊंडचं सनक्रीम सुद्धा घेतलंय आणि हे खरंच ना अमेझिंग आहे। आता या दोघांचा रिव्ह्यू आहे ना, मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, खूप छान आहे, खूप मस्त आहे आणि या प्रोडक्ट वापरूनच मी मेकअप केलेला आहे हा प्रॉपर। हे लॉरियल पॅरिसचं कन्सिलर मी घेतलेलं आहे आणि खरं सांगू गाईज, हे कॉस्टली कन्सिलर आहे, याच्यावरती सुद्धा ऑफर आहे आणि याने फुल कव्हरेज भेटतंय। तुम्ही बघाल आजचा मेकअप हा फुल कन्सिलरवरती केलेला आहे, कारण मी जे मागवलेलं हे मेबलिनची जी फाउंडेशन आहे ते अजून खोललेलं पण नाही, तुम्ही पॅकेजिंग बघू शकता। आता मी याच्यामध्ये तुम्हाला खोलून दाखवते। तर हे बघा, आत्ताच मी प्रोडक्ट खोललाय आणि विदाउट फाउंडेशन मी एवढा सुंदर मेकअप केलाय। तुम्ही सुद्धा नक्की करू शकता, फक्त मेकअप कसा करायचा आहे, कोणत्या टेक्निक्स वापरायचे आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल। याची प्राइस मी तुम्हाला सांगायला विसरले, याची प्राइस आहे 800 समथिंग काहीतरी याची प्राइस आहे आणि याचा जो शेड आहे ना, तो मी घेतलेला शेड आहे ना, तो अंबर शेड आहे। 312 हा शेड आहे, अंबर शेड आहे याचा। आणि मेबलिनची जी फाउंडेशन मी घेतलेला आहे ना, तर फाउंडेशनचा शेड आहे 230। अजून हे पॅकेजिंगच्या खाली आहे याचा शेड, हे बघा 230 हा त्याचा शेड आहे आणि हे माझ्या स्किन टोनसाठी अगदी व्यवस्थित आहे, तर हे घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ही मेबलिनची जी काजळ पेन्सिल आहे ना, तर हे पॅकेजिंग खोललेलं नाही, कारण माझ्याकडे सेम आहे त्यामुळे मी तीच वापरलेली आहे। आणि याचं जे तुम्ही बघाल ना, तर याची प्राइस आहे 220। म्हणजे हे जे सगळे चांगल्या ब्रँडचे प्रोडक्ट आहेत जे मी तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत आणि याच्यावरती सध्या ऑफर आहे फ्लिपकार्टमध्ये तरी। आणि तिथून येणारे प्रोडक्ट त्याची क्वालिटी सुद्धा मला खूप आवडते। आता भरपूर सारे प्रोडक्ट ना मी तिथूनच परचेस करते आणि अगदी 3-4 वर्षापासून, म्हणजे जे माझ्या नॉर्मल रुटीनचे, जे डेली रुटीनचे मला व्हिडिओ बनवायचे असतात त्यावेळेचे जे मी प्रोडक्ट आहेत त्या फ्लिपकार्टवरून घेतलेले आहेत। ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून जी माझी व्हॅनिटी आहे ना, तर त्याच्यामधले प्रोडक्ट मी दुकानातमधून जाऊन घेतलेले आहेत, म्हणजे ते कुठेही ऑनलाईन घेतलेले नाहीत। त्यानंतर इथे घेतलेला आहे माझा हा स्विस ब्युटीचा सेटिंग स्प्रे। आणि मैत्रिणींनो, हा सेटिंग स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपला मेकअप जर लॉंग लास्टिंग राहावा, घाम येऊन निघू नये ना, तर सेटिंग स्प्रे वापरणं गरजेचं आहे। 289 रुपीजचं हे सेटिंग स्प्रे आहे, याच्यावरती सुद्धा तुम्हाला डिस्काउंट भेटेल आणि हा माझा एकदम बेस्ट आहे। आता स्विस ब्युटीचे भरपूर सारे मी प्रोडक्ट अगोदर पण वापरलेले आहेत, खरं खूप छान आहेत। एक ब्रँडचे प्रत्येकच प्रोडक्ट चांगले असतात किंवा नसतात याच्याबद्दल मी काही बोलणार नाहीये, पण काही ब्रँडचे ना काही प्रोडक्ट खूप छान असतात। त्यानंतर हे आयलाइनर सुद्धा मेबलिनचंच घेतलेलं आहे, जे मी आता बघा यूज केलेलं आहे, बिलकुल निघत नाहीये आणि बिलकुल पसरत सुद्धा नाही। तर याची प्राइस सुद्धा आहे की याची प्राइस पण काहीतरी 200च्या आसपास काहीतरी प्राइस आहे याची।
त्यानंतर मी इथे घेतलेले आहे आयब्रो पेन्सिल आणि ही मार्सची आयब्रो पेन्सिल आहे. जर तुम्हाला आयब्रो पेन्सिल चॉईस करायची असेल तर तुम्हाला डार्क ब्राऊन कलर हा कलर घ्यावा लागतो आणि ब्लॅक कलर घ्यायचा नाही. डार्क ब्राऊनच आपल्याला नॅचरल दिसतं. बघा माझे आयब्रोज पण मी केलेले नाही आहे. तिकडे बघाल तुम्ही केस सुद्धा अजून वरती आलेले आहेत, पण मी आयब्रोज किती छान फिलअप करून घेतलेत बघाल तुम्ही. तर हे या आयब्रो पेन्सिलनेच केलेले आहेत आणि त्याला पुढे ना असं आपल्याला हे भेटतंय की एक टोक आहे व्यवस्थित आणि मागच्या साईडला ना याला कोंब पण भेटतं आपल्याला आयब्रो अशा छान प्रकारे विंचरण्यासाठी. जेव्हा प्रोडक्ट वगैरे जास्त होईल ना तर तो याच्यामध्ये निघून जातो आणि आपला प्रॉपर जो प्रोडक्ट आहे तो बसतो याच्यामध्ये. आता लायनरचं जर तुम्हाला हे दाखवायचं म्हटलं ना तर हे असं आहे बघा, अगदी मस्त. याने जी विंग आहे ना एकदम प्रॉपर निघते. आता मी विंग काढलेलं नाही कारण या लुकला मला विंग काढायच्या नव्हत्या, त्यामुळे तुम्ही बघाल याचा जो स्ट्रोक आहे तो खूप मस्त जातो. तर मंडळी अजून काही प्रोडक्ट यायचे आहे ज्याच्यामध्ये आय शॅडो पॅलेट आहे, अजून त्याच्यामध्ये आहे अजून प्रायमर आहे आणि त्याच्यामध्ये मी मागवलेलं आहे अजून 1-2 वस्तू आहेत की ते अजून फ्लिपकार्टवरून आलेल्याच नाही आहेत. तर त्याचं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिव्ह्यू नक्की दाखवेन. तर या मेकअप ज्या वस्तू किंवा हे मेकअप प्रोडक्ट तुमच्याकडे असतील तर तुम्ही छान प्रकारे उत्तम तुमचा मेकअप करू शकता. उत्तम, जसं तुम्हाला काही टेक्निक्स फक्त माहिती पाहिजे. आणि हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि बऱ्यापैकी मी तुम्हाला या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोणत्या वस्तू आपल्याकडे असायला हव्यात. हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटत राहणार आहोत. आणि मिनी ब्लॉगमध्ये तर आपण रोजच भेटतो आहोत. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.